मुद्दा आहे नवे भौगोलिक शोध आणि व्यापारी क्रांतीचे परिणाम. 15व्या शतकानंतर युरोपात जे नवे सागरी मार्ग शोधले गेले त्याचे नक्की काय परिणाम झाले? खरं तर या भौगोलिक शोधांमुळे जगातला एक सर्वात मोठा आर्थिक बदल घडला. मुख्य म्हणजे व्यापाराचं जे केंद्र भूमध्य समुद्राकडे होतं ते सरकून थेट अटलांटिक महासागराकडे आणं. म्हणजे अँटवर्प, लंडन आणि ॲम्स्टरडॅम ही शहरे अचानक महत्वाची बनली. हो ना. आणि फक्त शहरच नाही तर जगभरातून पूर्णपणे नवीन वस्तू युरोपात येऊ लागल्या. आशियातून मसाले आले तर अमेरिका खंडातून बटाटा, मका, तंबाखू, चहा, कॉफी. हो कॉफी सुद्धा. या सगळ्या गोष्टींनी युरोपचं जनजीवनच बदलून टाकलं. चला तर मग हे समजून घेऊया. हे सगळं ऐकताना मला वाटतंय की हा जणू संपूर्ण जगाचा एक सप्लाय चेन रिसेट होता. म्हणजे अचानक नवीन उत्पादने बाजारात आली आणि नवीन शहरे श्रीमंत झाली. अगदी बरोबर. पण इथे लक्ष वेधून घेणारी एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे या व्यापाराची एक काळी बाजूही होती. वसाहतींमध्ये शेती करण्यासाठी स्वस्त मजुरांची गरज होती आणि त्यातूनच आफ्रिकेतून गुलामांचा व्यापार सुरू झाला. अरे बापरे, ही खरंच इतिहासातील खूप भीषण गोष्ट आहे. हो. आणि याच व्यापारातून जो अफाट नफा मिळाला त्यातून युरोपात व्यापारी भांडवलशाहीचा पाया रचला गेला. समाजातील तोपर्यंतची व्यवस्था बदलून बँकिंग आणि विमा क्षेत्र चालवणारा एक अत्यंत श्रीमंत मध्यम वर्ग उदयाला आला. हे नक्कीच खूप रंजक आहे. बरं, आता आपण एका पूर्णपणे नवीन आणि स्वतंत्र प्रश्नाकडे वळूया. आपला दुसरा प्रश्न आहे की युरोपीय राष्ट्रांना नव्या सागरी मार्गांचा शोध घेण्याची गरजच का भासली? याचं सर्वात मोठं आणि तत्कालीन कारण होतं इसवी सन 1453 मध्ये घडलेली एक घटना. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं. अच्छा, म्हणजे तो पूर्वेकडील खुष्कीचा मार्ग बंद झाला. अगदी तेच. आणि तो मार्ग बंद झाल्यामुळे पूर्वेकडील व्यापारावर अरबांची आणि इटालियन व्यापाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली होती. ही मक्तेदारी मोडणं युरोपियन देशांसाठी खूप गरजेचं होतं. म्हणजे मला पडलेला प्रश्न असा आहे की सागरी मार्ग शोधणे हे केवळ खलाशांचं साहस किंवा धाडस नव्हतं, तर ती एक अत्यंत तातडीची आर्थिक गरज होती. होय, 100%. कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव ही अशी घटना होती जिने युरोपियन देशांना अक्षरशः नवीन मार्ग शोधण्यासाठी समुद्रात ढकललं. आणि साहजिकच ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याची त्यांची इच्छा होतीच. म्हणूनच स्पेन आणि पोर्तुगालच्या राजघराण्यांनी अशा धाडसी खलाशांना प्रचंड आर्थिक प्रोत्साहन दिलं. समजलं. आता यानंतर आपण एका वेगळ्या ऐतिहासिक आणि आर्थिक संकल्पनेचा स्वतंत्रपणे विचार करूया. हा आपला तिसरा मुद्दा आहे. वाणिज्य सिद्धांत किंवा ज्याला मर्कॅन्टिलिझम म्हणतात. त्याचा अर्थ आणि धोरण काय होतं? मर्कॅन्टिलिझम हा शब्द थोडा जड वाटतो, पण याची मूळ संकल्पना खूप साधी होती. या सिद्धांतानुसार कोणत्याही राष्ट्राची आर्थिक ताकद ही त्यांच्याकडे असलेल्या सोने आणि चांदीच्या साठ्यावर मोजली जायची. म्हणजे जेवढं सोनं जास्त तेवढा देश प्रबळ. अगदी बरोबर. आणि त्यासाठी या देशांचं मुख्य धोरण असायचं की निर्यात जास्तीत जास्त करायची आणि आयातीवर कडक निर्बंध लादायचे. म्हणजे हे असं झालं ना की एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला अशा एका पिगी बँकसारखं चालवायचं जिथे फक्त पैसे आत टाकायचे असतात पण बाहेर अजिबात काढायचे नसतात. अगदी अचूक उदाहरण आहे हे. आणि या पिगी बँकमध्ये पैसे कुठून येणार? तर वसाहतींमधून. या धोरणानुसार वसाहतींचा उपयोग केवळ कच्च्या मालाचा पुरवठा करणं आणि हक्काची बाजारपेठ म्हणून करणं एवढाच होता. म्हणजे देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देऊन वसाहतींचं मात्र शोषण करायचं. हो, कारण त्या काळात प्रबळ राष्ट्रीय राजसत्तांचा उदय होत होता आणि त्यांना सततच्या युद्धांसाठी प्रचंड पैशांची गरज होती. आणि हा वाणिज्य सिद्धांतच वसाहतवादाला खतपाणी घालणारा ठरला. कारण हे आर्थिक इंजिन चालवण्यासाठी वसाहतींचं शोषण अनिवार्यच होतं. हे भयानक आहे. बरं, आता आपण एका नव्या आणि पूर्णपणे वेगळ्या प्रश्नावर चर्चा करूया. ब्रिटिशांनी अमेरिकन वसाहतींवर जे विविध कायदे लादले होते ते नक्की काय होते? हे कायदे म्हणजे वसाहतींवर ठेवलेले अत्यंत कडक निर्बंध होते. उदाहरणार्थ नौकागमन कायदे किंवा नॅव्हिगेशन ॲक्ट्स. यानुसार असा नियम होता की अमेरिकेचा माल फक्त आणि फक्त ब्रिटिश जहाजांतूनच नेला जावा. फक्त ब्रिटिश जहाजे म्हणजे वाहतुकीवरही एक अधिकारशाही. हो ना.
आणि व्यापारी निर्बंध तर त्याहून कडक होते. साखर, तंबाखू, कापूस यांसारख्या महत्वाच्या वस्तू फक्त इंग्लंडलाच निर्यात करणे अमेरिकन लोकांना अनिवार्य होतं. येथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते, म्हणजे मी मगाशी संदर्भ साहित्यात वाचत होतो की अमेरिकेत उत्पादन घेण्यावरही बंदी होती. हो, अगदी तसंच. अमेरिकेतील लोक स्वतःचे लोकरीचे कपडे बनवू शकत नव्हते. हॅट किंवा लोखंडी वस्तू तयार करण्यास त्यांना सक्त मनाई होती. अरे बापरे, हे कायदे म्हणजे वसाहतींचा आर्थिक श्वास पूर्णपणे कोंडण्यासारखंच आहे. म्हणजे स्वतःचं उत्पादन नाही आणि मला वाटतं त्यांना स्वतःचं चलन वापरण्याचीही मनाई होती, बरोबर? होय, चलन कायद्याला प्रचंड विरोध झाला, कारण स्वतःचं चलन वापरण्यास त्यांना बंदी होती. आणि त्यात भर म्हणून शुगर ॲक्ट आणि स्टॅम्प ॲक्ट सारखे जाचक कर लादले गेले. यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यांचा मुख्य हेतू अमेरिकेला फक्त एक लाचार ग्राहक बनून ठेवणे हाच होता. नक्कीच. आता आपण एका पुढच्या पूर्णपणे स्वतंत्र ऐतिहासिक प्रश्नाकडे वळूया. अमेरिकन राज्यक्रांतीचे इतिहासातील महत्त्व काय आहे? जर आपण व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकशाही ही संकल्पना फक्त पुस्तकात न राहता प्रत्यक्षात आली. म्हणजे पहिली लिखित राज्यघटना. अगदी बरोबर. जगातील पहिली लिखित राज्यघटना तयार झाली आणि त्यातून संघराज्य म्हणजे फेडरलिझमची पद्धत उदयाला आली. स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करून मानवी हक्क म्हणजे जन्मजात स्वातंत्र्य आणि समानता हे सर्वांसाठी अधोरेखित केले गेले. तर या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे याचा जगावर काय परिणाम झाला? याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे साम्राज्यशाही शक्तीला हरवून स्वातंत्र्य मिळवता येतं हा विश्वास निर्माण झाला. हा वसाहतवादाला बसलेला एक प्रचंड मोठा धक्का होता. अमेरिकन क्रांतीने केवळ सत्तापालट केला नाही, तर एका कागदावरील तत्वज्ञानाला प्रत्यक्ष एका देशाच्या राज्यव्यवस्थेत बदललं. खूपच प्रभावी. आता याच अनुषंगाने पण एका स्वतंत्र प्रश्नाच्या स्वरूपात आपण बघूया की अमेरिकन राज्यक्रांतीची प्रमुख कारणे कोणती होती? याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं आर्थिक पिळवणूक. ब्रिटिश संसदेचे ते अन्यायकारक व्यापारी कायदे. ज्याची चर्चा आपण मगाशी स्वतंत्रपणे केली होती. हो, पण इथला मुख्य राजकीय मुद्दा होता प्रतिनिधित्व नाही तर कर नाही. नो टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन. कारण ब्रिटिश संसदेत अमेरिकन लोकांचं कोणतंही प्रतिनिधित्व नव्हतं. त्यांना तिथे स्थानच नव्हतं. आणि ब्रिटिश संसदेने सप्तवार्षिक युद्धाचं जे स्वतःचं कर्ज होतं ते फेडण्यासाठी वसाहतींवर नवे कर लादले. म्हणजे हे असं झालं की दुसऱ्याने केलेल्या अवाढव्य खर्चाचे क्रेडिट कार्डचं बिल तुम्हाला भरायला लावण्यासारखं आहे. हा, बरोबर. अगदी तसंच होतं ते. आणि याच वेळी थॉमस पेन यांसारख्या विचारवंतांनी लोकांमध्ये मोठी बौद्धिक जागृती केली. एकीकडे राजकीय प्रतिनिधित्व नसणे आणि दुसरीकडे स्टॅम्प ॲक्ट, शुगर ॲक्ट असे लॉर्ड नॉर्थचे अन्यायकारक कायदे लादले जाणे हा विरोधाभास अत्यंत स्फोटक ठरला. नक्कीच ठरला असणार. आता आपण वळूया एका अत्यंत प्रसिद्ध अशा ऐतिहासिक घटनेकडे, आणि हा आपला पुढचा स्वतंत्र प्रश्न आहे. बोस्टन चहा पार्टी किंवा बोस्टन टी पार्टी हे नक्की काय होतं? ब्रिटिशांनी त्यांना विनाजकात चहा विकण्याची मुभा दिली, ज्यामुळे अमेरिकेतील स्थानिक व्यापाऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत होतं. म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय होत होता. मग त्यांनी काय केलं? मग संतापलेल्या वसाहतवाद्यांनी रेड इंडियन लोकांचा पोशाख केला, बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या जहाजांवर प्रवेश केला आणि चहाच्या तब्बल 342 पेट्या थेट समुद्रात फेकून दिल्या. अरे बापरे. पण मला सांगा, हा केवळ एक राग व्यक्त करण्याचा प्रकार होता की हे सुनियोजित बंड होतं? हे अत्यंत नियोजनबद्ध असं आर्थिक बंड होतं, ज्याला आपण इकॉनॉमिक सॅबोटाज म्हणू शकतो. यातून त्यांनी थेट ब्रिटिशांच्या मक्तेदारीवर घाव घातला होता. याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सत्तेला हे एक थेट आव्हान ठरलं आणि इथूनच स्वातंत्र्ययुद्धाची खरी नांदी झाली. हे खूपच थरारक आहे. आता आपण एका वेगळ्या दस्तऐवजाचा स्वतंत्र अभ्यास करूया. आपला पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्याचा जाहीरनामा. याबद्दल संदर्भ काय सांगतो? हा जाहीरनामा 4 जुलै 1776 रोजी प्रसिद्ध झाला आणि याचे मुख्य लेखक होते थॉमस जेफरसन. आणि याची प्रमुख तत्वे खूप गाजली, बरोबर? हो. यात अत्यंत ठळकपणे मांडलं गेलं की सर्व माणसे समान जन्माला येतात आणि त्या प्रत्येक माणसाला जीवन, स्वातंत्र्य आणि सुख मिळवण्याचा नैसर्गिक हक्क आहे.
म्हणजे या एका दस्तऐवजामुळे ही लढाई केवळ कोणत्या तरी कराविरुद्धाची लढाई राहिली नाही, तर ती एका मानवी अधिकारांची वैश्विक लढाई बनली. अगदी बरोबर. मानवी हक्क आणि समानता या 2 शब्दांची ताकद इतकी मोठी होती की त्यांनी केवळ त्या युद्धालाच वैचारिक आणि नैतिक बैठक दिली नाही, तर पुढे जगभराचा इतिहासच बदलून टाकला. आजही हा मानवी हक्कांचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. नक्कीच. आता आपण एका पूर्णपणे नव्या विषयाकडे म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांतीकडे वळणार आहोत. आणि आपला पहिला स्वतंत्र प्रश्न आहे, फ्रेंच राज्यक्रांतीची आर्थिक कारणे कोणती होती? फ्रेंच राज्यक्रांतीच्या कारणांमध्ये सर्वात भीषण होती ती तिथली अन्यायकारक कर पद्धती. फ्रान्समध्ये कर भरण्याचा संपूर्ण भार हा फक्त 3ऱ्या वर्गावर म्हणजे सामान्यांवर होता. आणि धर्मगुरू किंवा उमराव वर्ग? ते पूर्णपणे करमुक्त होते. त्यांना कोणताही कर भरायचा नव्हता. आणि त्याचवेळी सरकारी तिजोरीत प्रचंड तूट होती. 14व्या लुईच्या काळापासून चाललेल्या युद्धांमुळे देशावर प्रचंड कर्ज होतं. अरे बापरे, म्हणजे सामान्य लोकांवर सगळा भार होता. आणि मी संदर्भ साहित्यात वाचलं की त्याचवेळी भीषण दुष्काळही होता. हो, भीषण दुष्काळामुळे अन्नाची कमतरता होती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. लोक अन्नाविना तडफडत होते. आणि अशा वेळी राजदरबारात काय परिस्थिती होती? मला आश्चर्य वाटतं की एकीकडे लोक अन्नाविना मरत आहेत आणि दुसरीकडे वर्सायच्या राजवाड्यावर आणि राणी मेरी अँटोइनेटच्या चैनीवर सरकारी पैशांची अक्षरशः उधळपट्टी सुरू होती. हेच तर सर्वात संतापजनक होतं. जेव्हा प्रणालीगत असमानता म्हणजे सिस्टमिक इनइक्वालिटी आणि भीषण दुष्काळासारखं तत्काळ संकट एकत्र येतात, तेव्हा क्रांतीचा भडका उडणं अटळच असतं. हां, ते साहजिकच आहे. आता आपण पुढच्या स्वतंत्र प्रश्नावर येऊया. बॅस्टिलचा पाडाव ही घटना काय होती? ही घटना 14 जुलै 1789 रोजी पॅरिसमध्ये घडली. बॅस्टिलचा किल्ला हा खरं तर एक तुरुंग होता, पण तो राजेशाहीच्या अनियंत्रित जुलमाचा सर्वात मोठं प्रतीक बनला होता. म्हणजे संतापलेल्या जनतेने थेट त्या तुरुंगावरच हल्ला केला. हो, जनतेने तुरुंगाचे दरवाजे तोडले, कैद्यांची सुटका केली आणि तिथल्या शस्त्रास्त्रांचा ताबा मिळवला. पण मला वाटतं हा केवळ एक तुरुंग फोडण्याचा किंवा शस्त्रे लुटण्याचा प्रकार नव्हता. ते राजाच्या अथांग आणि जुलमी सत्तेच्या अत्यंत शक्तिशाली प्रतीकावर केलेलं थेट आक्रमण होतं, हो ना? नक्कीच. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की प्रतिकात्मक विजयाचं महत्त्व काय असतं. तर या घटनेतून फ्रेंच राज्यक्रांतीची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. याच विजयाच्या स्मरणार्थ 14 जुलै हा आजही फ्रान्सचा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. छान. आता आपण पुढचा स्वतंत्र ऐतिहासिक मुद्दा घेऊया. 4 ऑगस्टची सामाजिक क्रांती आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा याबद्दल संदर्भ साहित्यात काय माहिती आहे? 4 ऑगस्ट 1789 रोजी फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीने एक ऐतिहासिक ठराव मंजूर केला. या एका ठरावाने शेकडो वर्षांची जुनी सरंजामशाही आणि विशेषाधिकार पूर्णपणे नष्ट केले. म्हणजे जे धर्मगुरू आणि उमराव करमुक्त होते त्यांचे हक्क काढून घेतले? हो, त्यांचे सर्व विशेषाधिकार काढून त्यांना सामान्यांच्या रांगेत समान ठरवलं गेलं. आणि लगेचच काही दिवसांनी 26 ऑगस्ट 1789 रोजी मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यातही अमेरिकेप्रमाणे सर्व माणसे समान जन्माला येतात हे तत्व मान्य केलं गेलं का? अगदी तसंच. भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि नैसर्गिक न्यायाचा अधिकार आता फ्रान्सच्या प्रत्येक नागरिकाला मिळाला होता. कायदेशीर समानतेच्या दृष्टीने या दस्तऐवजाचं ऐतिहासिक मूल्य खूप मोठं आहे. म्हणजे शेकडो वर्षांची जुनी वर्गवारी आणि विषमता अक्षरशः रातोरात एका ठरावाने पुसून टाकली गेली. हे खरोखरच क्रांतिकारी होतं. आता आपण पुढच्या स्वतंत्र प्रश्नाकडे वळूया. फ्रान्समधील राजकीय आणि प्रशासकीय दोष कोणते होते? तिथे सर्वात मोठा दोष म्हणजे अनियंत्रित राजसत्ता होती. फ्रेंच राजा स्वतःला देवाचा प्रतिनिधी मानत असे, त्यामुळे त्याची सत्ता पूर्णपणे जुलमी होती. आणि प्रशासनातही भ्रष्टाचार असेलच? प्रचंड. राजदरबारात भ्रष्टाचार होता आणि लष्कर किंवा प्रशासनातील सर्व महत्त्वाच्या पदांवर केवळ उमराव वर्गाचीच नियुक्ती व्हायची. पण कायद्यांबद्दल काय? सर्वसामान्यांसाठी कायदे कसे होते? तिथे कायद्यांमध्ये प्रचंड विसंगती होती. संपूर्ण देशात एकसमान कायदे नव्हतेच. प्रांतानुसार वेगवेगळे आणि अत्यंत गुंतागुंतीचे कायदे होते. हां, म्हणजे हे अशा एखाद्या खेळासारखं आहे जिथे तुम्ही घराच्या ज्या खोलीत जाल तिथे खेळाचे नियम अचानक बदलतात. अशा वेळी सामान्य माणसाने काय करायचं?
काहीच करू शकत नव्हते, कारण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कोणतीही प्रातिनिधिक संस्था किंवा संसद तिथे अस्तित्वात नव्हती. लोकशाही संस्थांचा पूर्ण अभाव होता. आणि जेव्हा प्रशासनात पारदर्शकता नसते, दाद मागण्यासाठी जागा नसते, तेव्हा संपूर्ण व्यवस्थाच कोसळण्याच्या मार्गावर आहे हे यावरून स्पष्ट होतं. नक्कीच. आता आपण एका अत्यंत रंजक व्यक्तिमत्वाचा स्वतंत्रपणे विचार करूया. फ्रेंच राज्यक्रांतीत मिराबो या नेत्याची भूमिका काय होती? मिराबो हे एक खूप रंजक पात्र आहे. तो स्वतः उच्च उमराव वर्गाचा प्रतिनिधी होता, तरीही त्याने सामान्य जनतेच्या म्हणजे तिसऱ्या वर्गाच्या हक्कांसाठी लढा दिला. हे थोडं आश्चर्यकारक वाटतं की स्वतः उच्च वर्गातील असूनही त्याने सामान्यांसाठी आपली शक्ती पणाला लावली. हो, आणि त्याचं एक ऐतिहासिक उत्तर खूप प्रसिद्ध आहे. 23 जून 1789च्या बैठकीत जेव्हा राजाने सभा बरखास्त करण्याचा आदेश दिला, तेव्हा मिराबोने थेट ठणकावून सांगितलं, आम्ही जनतेच्या इच्छेने येथे आलो आहोत आणि संगिनीच्या टोकाशिवाय येथून हलणार नाही. बापरे, हे खूपच धाडसाचं होतं. हो ना. त्याने केवळ भाषणबाजी केली नाही, तर नॅशनल असेंब्लीला एक कायदेशीर स्वरूप प्राप्त करून दिलं. मिराबोच्या या धाडसामुळे क्रांती केवळ एक हिंसक जमाव न राहता तिला एक अत्यंत भक्कम असं कायदेशीर आणि वैचारिक नेतृत्व मिळालं. खूपच महत्वाची भूमिका होती त्याची. आता आपण पुढच्या आणि थोड्या भयानक अशा स्वतंत्र प्रश्नाकडे वळूया. फ्रान्समधील दहशतीचे राज्य किंवा रेन ऑफ टेरर काय होतं? हा काळ 1793 ते 1794चा होता आणि याचं नेतृत्व रॉबिस्पियर करत होता. पण याचा उद्देश काय होता? एवढी दहशत का? सुरुवातीला उद्देश असा सांगितला गेला की क्रांतीच्या शत्रूंना संपवणे आणि प्रजासत्ताक सुरक्षित ठेवणे. पण लवकरच याचं रूपांतर अत्यंत भीषण हिंसाचारात झालं. राणी मेरी अँटोनिएटसह हजारो संशयितांना कोणतीही दया न दाखवता गिलोटीनवर चढवून ठार मारण्यात आलं. मला इथे कळीचा प्रश्न विचारायचा आहे. हो. जी क्रांती स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी सुरू झाली होती, ती अचानक अशा भीषण रक्तपातात आणि दहशतीच्या राज्यात कशी काय रूपांतरित होऊ शकते? जेव्हा सत्तेचा समतोल बिघडतो तेव्हा असं घडतं. क्रांती टिकवण्याच्या नावाखाली जेव्हा संशय आणि भीती राजकारण चालू लागते, तेव्हा तीच क्रांती स्वतःच्याच नेत्यांना कशी खाऊन टाकते याचं हे उदाहरण आहे. कारण या अतिरेकी हिंसाचारामुळे शेवटी खुद्द रॉबिस्पियरलाही त्याच गिलोटीनवर चढवण्यात आलं. अरे बापरे, हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या स्वतंत्र भागाकडे वळूया. निष्कर्ष: या क्रांत्यांनी आधुनिक जगाची पायाभरणी कशी केली? जर आपण या सर्व ऐतिहासिक नोंदींचे सार काढले तर अमेरिकन राज्यक्रांतीने वसाहतवादाविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि जगातील पहिली लोकशाही आणि लिखित राज्यघटना प्रत्यक्षात आणली. आणि फ्रेंच राज्यक्रांतीने? फ्रेंच राज्यक्रांतीने शेकडो वर्षांच्या अनियंत्रित राजेशाहीचा आणि सरंजामशाहीचा अंत केला आणि जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा महान संदेश दिला. या दोन्ही घटनांनी मिळून आधुनिक मानवी हक्कांची आणि लोकशाही मूल्यांची बीजे रोवली. म्हणजे या घटना आहे नवे भौगोलिक शोध आणि व्यापारी क्रांतीचे परिणाम. स्लाइड नंबर 3. इथे क्रांतीपूर्व रशियामधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती दिली आहे. हे वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तत्कालीन रशियन समाज हा जणू काही चुलीवर ठेवलेल्या एका प्रेशर कुकरसारखा झाला होता. हे उदाहरण खूपच इंटरेस्टिंग आहे. पण असं का वाटलं तुम्हाला? कारण बघा ना, समाजात दोन एकदम टोकदार गट पडले होते. एकीकडे अफाट संपत्तीत लोळणारे जमीनदार आणि दुसरीकडे एकदम दारिद्र्यात ढकलले गेलेले गरीब शेतकरी. हां, खरे. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे या कुकरमध्ये जी असंतोषाची वाफ तयार होत होती ती बाहेर काढण्यासाठी कोणताही राजकीय अधिकारांचा सेफ्टी वाल्व्ह तिथे नव्हता. आणि जेव्हा असा वाल्व्ह नसतो तेव्हा कुकरचा स्फोट अटळ असतो. एक्झॅक्टली. या स्लाइडमध्ये या कोंडीचे 4 मुख्य स्तंभ अगदी स्पष्टपणे समजावून सांगितले आहेत. कोणते 4 स्तंभ? पहिला म्हणजे तुम्ही आत्ता म्हणालात तशी भयंकर सामाजिक विषमता. पण दुसरा आणि सर्वात दाहक पॉइंट म्हणजे शेतकऱ्यांचं शोषण. रशियाची बहुतांश लोकसंख्या शेतीवर होती आणि तिथे मीरा नावाची एक पद्धत होती. हे मीरा म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे मीरा म्हणजे खेड्यातील जमिनीची सामूहिक मालकी असलेली ग्रामसंस्था. पण व्यवहारात असं पाहिलं तर ती शेतकऱ्यांसाठी एक जाच बनली होती. शिवाय त्यांच्यावर लादलेले कर इतके जाचक होते की शेतकरी पिढ्यानपिढ्या कर्जातच बुडालेला असायचा. अरे बापरे. आणि तिसरा स्तंभ म्हणजे अनियंत्रित राजसत्ता, झार राजांची सत्ता.
झार स्वतःला परमेश्वराचा प्रतिनिधी मानत असे. म्हणजे मी म्हणेन तोच कायदा असा प्रकार. अगदी तसंच. आणि चौथा स्तंभ म्हणजे नोकरशाहीचा वर्चस्व आणि कामगारांचं शोषण. कामगारांना दिवसाचे 12-13 तास अतिशय वाईट परिस्थितीत राबवून घेतलं जात होतं. 12-13 तास, हे तर अमानुष आहे. हो ना? हां, आता आपण थेट पुढच्या प्रश्नाकडे वळूया. स्लाइड नंबर 4. इथे 1876 मध्ये स्थापन झालेल्या लँड अँड फ्रीडम या गुप्त संघटनेची माहिती दिली आहे. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या संघटनेचा उद्देश काही नुसते मोर्चे काढणे नव्हता. त्यांना थेट शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा सशस्त्र उठाव घडून आणायचा होता. सशस्त्र उठाव? हो, प्रस्थापित सत्तेला बंदुकीच्या जोरावर आव्हान देण्याची त्यांची योजना होती. पण जर जनतेमध्ये इतका राग होता तर मग ही संघटना अपयशी का ठरली? कारण हिंसेच्या मार्गावरून त्यांच्या पक्षातच फूट पडली. हिंसेचा वापर कसा करायचा यावरून 2 गट तयार झाले, पीपल्स विल आणि ब्लॅक पार्टिशन. अच्छा, म्हणजे अंतर्गत वाद झाले तर. हो, आणि याच फुटीचा फायदा सरकारने घेतला. झारच्या पोलिसांनी अत्यंत क्रूर दडपशाही करत या नेत्यांना थेट सायबेरियात पाठवून दिलं. बापरे, सायबेरियात? बरं, आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. स्लाइड नंबर 5. इथे निलिझम आणि जनवाद म्हणजे पॉप्युलिझम या 2 प्रवाहांची माहिती आहे. निलिझम म्हणजे प्रस्थापित व्यवस्था पूर्णपणे नाकारणे आणि जनवाद म्हणजे जनतेकडे वळा अशी बुद्धिजीवी वर्गाची घोषणा. हे 2 प्रवाह इथे दिसतात. हो, हे दोन्ही प्रवाह खूप महत्वाचे आहेत. निलिझमचा उद्देश असा होता की जुना पाया पूर्णपणे नष्ट करून मगच नवा समाज उभारता येईल. सगळं काही मुळासकट उखडून टाकायचं. पण हे थोडं टोकाचं नाहीये का? केली. अच्छा, म्हणजे एकीकडे जुनं नष्ट करण्याची इच्छा आणि दुसरीकडे जनतेचं प्रबोधन. एक्झॅक्टली. या दोन्ही चळवळींचा सामायिक परिणाम असा झाला की तरुणांमध्ये एक प्रचंड मोठी राजकीय जागृती निर्माण झाली. बरोबर. आता थेट पुढच्या प्रश्नावर येऊया. स्लाइड नंबर 6. इथे 1905च्या रक्तरंजित रविवार म्हणजे ब्लडी संडेची माहिती आहे. आणि इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. काय ती? 22 जानेवारी 1905 रोजी फादर गॅपन यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा अत्यंत शांततामय होता. त्यांच्या मागण्या म्हणजे 8 तास काम आणि किमान वेतन या अगदी साध्या होत्या. हो, आणि याच मोर्चावर झारने जो अंधाधुंद गोळीबार केला तो खरोखरच अंगावर काटा आणणारा होता. म्हणजे निशस्त्र लोकांवर गोळ्या. हो ना. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. यात शेकडो निरपराध लोक मारले गेले, पण याचा सर्वात मोठा परिणाम काय झाला माहितीये का? काय? जनतेचा झारवरचा जो काही थोडाफार विश्वास उरला होता तो कायमचा उडाला. ती भक्ती नष्ट झाली. म्हणजे रक्षकच भक्षक बनला तर असंच होणार. अगदी बरोबर. बरं, आता पुढच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड नंबर 7. इथे एप्रिल 1917 मध्ये लेनिनचं हद्दपारीतून पुनरागमन कसं झालं यावर माहिती आहे. हां, लेनिनचा एप्रिल सिद्धांत. लेनिनने रशियात परतल्यावर जी 3 प्रमुख सूत्र मांडली ती खूपच प्रभावी होती. ती कोणती होती? पहिलं, युद्ध बंद करा. दुसरं, जमीन शेतकऱ्यांना द्या. आणि तिसरं, सर्व सत्ता सोव्हिएतांकडे द्या, म्हणजे कामगारांच्या प्रतिनिधींकडे द्या. वा, म्हणजे यात कसलीही गुंतागुंत नाहीये. या संदेशातील सुस्पष्टता खराच कमाल आहे. हो ना. लोकांना क्लिष्ट तत्वज्ञान नको होतं, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर हवी होती. आणि म्हणूनच सामान्य जनता आणि सैनिक मोठ्या संख्येने बोल्शेविक पक्षाकडे आकर्षित झाले असतील. एक्झॅक्टली. ठीक आहे, आता आपण थेट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्लाइड नंबर 8. युद्धकालीन साम्यवादामुळे रशियाची अर्थव्यवस्था कोसळली होती आणि त्यामुळे 1921 मध्ये लेनिनला नवे आर्थिक धोरण म्हणजे NEP आणावं लागलं. खरं तर या धोरणातला विरोधाभास समजून घेणं खूप महत्वाचं आहे. विरोधाभास कसा काय? विचार करा, एका साम्यवादी नेत्याला आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मुक्त व्यापार, खाजगी उद्योग आणि मर्यादित भांडवलशाहीला परवानगी द्यावी लागली. अरे छा, म्हणजे साम्यवादी देशात भांडवलशाहीचा वापर? हो, कारण युद्धाच्या काळात सगळं काही सरकारने ताब्यात घेतल्यामुळे उत्पादन ठप्प झालं होतं. म्हणून लेनिनने शेतकऱ्यांना त्यांचं उरलेलं धान्य बाजारात विकण्याची आणि नफा कमावण्याची मुभा दिली. अच्छा, आणि याचा फायदा झाला? नक्कीच. या नफ्याच्या प्रेरणेमुळे शेती आणि उत्पादनात पुन्हा वाढ झाली. स्लाइडवर येऊया. हो. स्लाइड नंबर 9. हो. इथे नव्या सोव्हिएट सरकार पुढील समस्या दिल्या आहेत. हो, नव्या साम्यवादी सरकारसमोर प्रामुख्याने 4 मुख्य आव्हानं होती.
पहिलं म्हणजे प्रशासकीय समस्या. म्हणजे जुने अधिकारी ऐकत नव्हते. एक्झॅक्टली. जुन्या नोकरशाहीने नवीन सरकारशी पूर्ण असहकार पुकारला होता. दुसरं आव्हान होतं युद्ध आणि शांतता. म्हणजे पहिल्या महायुद्धाला कसं थांबवायचं हा प्रश्न असेल. बरोबर. लेनिनला कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवायचं होतं. तिसरं मोठं आव्हान होतं आर्थिक पुनर्रचनेचं. जमिनीचं वाटप कसं करायचं आणि अर्थव्यवस्था कशी उभी करायची. आणि चौथं आव्हान? चौथं आणि सर्वात भयानक म्हणजे परकीय आक्रमण. इतर अनेक दोस्त राष्ट्रांना या क्रांतीची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी या नव्या सरकारला विरोध केला. बापरे, म्हणजे चारी बाजूंनी संकट होती. हो, अगदी तसंच. ठीक आहे, आता आपण एका संपूर्ण नवीन घटकाकडे वळत आहोत. युनिट 4 ची स्लाइड आहे ही, स्लाइड नंबर 11. इथे औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का सुरू झाली ह्याची माहिती दिली आहे. या स्लाइडमध्ये यामागची 4 अत्यंत अचूक कारणं सांगितली आहेत. सांगा ना. पहिलं कारण म्हणजे तिथे उपलब्ध असलेली खनिज संपत्ती. लोखंड आणि कोळशाचे मोठे साठे तिथे होते. दुसरं म्हणजे व्यापारातून आलेलं प्रचंड भांडवल. म्हणजे पैसा आधीच भरपूर होता त्यांच्याकडे. हो. आणि तिसरं म्हणजे वसाहतींचं साम्राज्य. त्यांच्याकडे कच्चा माल आणण्यासाठी आणि तयार झालेला माल विकण्यासाठी एक हक्काची बाजारपेठ होती. हां, बरोबर. आणि चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तंत्रज्ञानात झालेली प्रगती, जसं की वाफेचं इंजिन आणि नवीन यंत्रांचा शोध. अच्छा, आता आपण थेट पुढच्या स्लाइडकडे जाऊया. स्लाइड नंबर 12. इथे या औद्योगिक क्रांतीचे युरोपवरील आर्थिक आणि सामाजिक परिणाम दिले आहेत. घरगुती उद्योगांची जागा मोठ्या कारखान्यांनी कशी घेतली हे इथे दिसतं. हो. आणि याचा व्यापक संदर्भात विचार केला तर समाजातील 2 पूर्णपणे नवीन वर्ग येथे कसे निर्माण झाले ते आपल्याला समजतं. कोणते 2 वर्ग? एक भांडवलदार वर्ग, ज्यांच्याकडे पैसा आणि कारखाने होते, आणि दुसरा कामगार वर्ग, जो फक्त स्वतःचं श्रम विकत होता. आणि यामुळेच शहरांची वाढ झाली असेल ना. एक्झॅक्टली. शहरीकरण खूप वेगाने झालं. लंडन, मँचेस्टर सारखी शहरं वाढली. पण त्यासोबतच कामगारांची गलिच्छ वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये भयंकर पिळवणूकही सुरू झाली. हे खूपच विदारक आहे. बरं, आता पुढच्या प्रश्नावर येऊया. स्लाइड नंबर 13. इथे भांडवलशाही व्यवस्था म्हणजे काय ते दिलंय. आणि पुन्हा एकदा श्रोत्यांना आठवण करून देते की आपण फक्त माहितीत जे दिलंय तेच सांगतोय. हो, नक्कीच. या स्रोतानुसार भांडवलशाहीचा अर्थ असा आहे की जिथे खाजगी मालकी असते आणि व्यापार हा केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने केला जातो. या स्लाइडमध्ये तिची काही वैशिष्ट्ये दिली आहेत, जसं की खाजगी मालमत्ता, व्यवसायाचे स्वातंत्र्य आणि किमतीवरील नियंत्रण. पण यात काही फायदे पण दिले आहेत ना. हो. तंत्रज्ञानाचा विकास होणे, मालाचा दर्जा सुधारणे आणि राष्ट्रीय संपत्ती वाढणे हे फायदे यात नमूद केले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या स्रोतात भांडवलशाहीला लोकशाहीला पूरक असं मानलं गेलं आहे. अच्छा, म्हणजे व्यवसायाचं स्वातंत्र्य असल्यामुळे तसं म्हटलं असेल. बरोबर. ठीक आहे, आता पुढच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड नंबर 14. इथे औद्योगिक क्रांतीतील प्रमुख यंत्रशोधांची माहिती आहे. यात जेम्स वॅटचं वाफेचं इंजिन दिलंय. हो, तो तर क्रांतीचा पायाच होता. त्यासोबतच रिचर्ड आर्कराइटचं वॉटर फ्रेम आणि सॅम्युअल क्रॉम्प्टनचं म्यूल ही वस्त्रोद्योगातील अत्यंत महत्त्वाची यंत्रे होती. आणि मला वाटतं वाहतुकीतही बदल झाले ना. हो ना. जॉर्ज स्टीफन्सनचं रेल्वे इंजिन आणि रॉबर्ट फुल्टनची वाफेवर चालणारी बोट, यामुळे जग खूप जवळ आलं. खरंच. आता आपण पुढच्या स्लाइडवर येऊया. स्लाइड नंबर 15. इथे एक प्रश्न आहे, बुर्जुआ क्रांती म्हणजे काय? बुर्जुआ क्रांती म्हणजे मध्यमवर्गीय व्यापारी आणि भांडवलदारांनी सरंजामशाही सत्तेला आव्हान देऊन स्वतःची सत्ता स्थापित करणं. अच्छा, म्हणजे जुन्या राजांना हटवून व्यापाऱ्यांनी सत्ता हातात घेणं. एक्झॅक्टली. फेब्रुवारी 1917 मध्ये रशियात जी झारशाही विरोधातील क्रांती झाली ती याच प्रकारची बुर्जुआ क्रांती मानली जाते. समजलं. आता आपण आजच्या चर्चेच्या एकदम शेवटच्या स्लाइडकडे येऊया. स्लाइड नंबर 16. इथे या राजकीय आणि आर्थिक क्रांतीचा संगम किंवा सारांश दिला आहे. हो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हा जो निष्कर्षाचा भाग आहे तो काय सांगतो? या शेवटच्या स्लाइडवरील माहितीनुसार औद्योगिक क्रांतीने प्रचंड संपत्ती निर्माण केली हे खरंय, पण त्यातूनच नफ्यासाठी शोषण करणारी भांडवलशाही व्यवस्था उभी राहिली. आणि या स्रोताच्या निष्कर्षाप्रमाणे याच कामगारांच्या शोषणातून पुढे रशियात साम्यवादी क्रांतीचा भडका उडाला. इतिहासाचे हे दोन्ही घटक एका पाठोपाठ कसे आले आणि कसे जोडले गेलेत हे या स्रोताने शेवटी खूप छान स्पष्ट केले आहे. स्लाइड नंबर 3.
इथे क्रांतीपूर्व रशियामधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती दिली आहे. हे वाचताना मला एक गोष्ट प्रश्न आहे, इटलीचं एकत्रीकरण आणि जोसेफ मॅझिनी यांची भूमिका. हा युरोपच्या इतिहासातला खूप महत्वाचा टप्पा आहे. खरंच. आणि या डोझियरमध्ये जे तपशील दिलेत ते वाचताना मला सतत एका रिले रेसची म्हणजे धावण्याच्या शर्यतीची आठवण येत होती. रिले रेस कसं काय? म्हणजे बघा ना, हे इटलीच्या एकीकरणाचं जे काम होतं ते कोणी एका व्यक्तीने नाही केलं. या रिले रेसमध्ये पहिली धाव घेतली ती जोसेफ मॅझिनी यांनी. त्यांनी यंग इटली नावाची संघटना स्थापन केली. अगदी बरोबर. त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रवादाची एक प्रबळ भावना निर्माण केली. त्यात एक ठिणगी पडावी लागते ना, ती ठिणगी मॅझिनीने टाकली. पण नुसत्या विचारांनी देश उभा राहत नाही. मग आला या शर्यतीतला दुसरा खेळाडू, पिडमॉन्टचे पंतप्रधान काउंट कावूर. कावूरची भूमिका अत्यंत मोक्याची होती. हो ना, कारण कावूरने अतिशय थंड डोक्याने राजनैतिक मुत्सद्देगिरी केली. ऑस्ट्रियासारख्या बलाढ्य शत्रूला हरवण्यासाठी त्यांनी इतर युरोपीय राष्ट्रांची मदत मिळवली. त्यानंतर 1859 मध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध झालं आणि मग तिसरा खेळाडू मैदानात उतरला, गॅरिबाल्डी, ज्याने प्रत्यक्ष लष्करी कारवाई केली. नेमकं गॅरिबाल्डीने दक्षिण इटलीमध्ये लष्करी मोहीम राबवली आणि मग शेवटी 1870 मध्ये रोम इटलीत विलीन झालं आणि इटलीची राजधानी बनलं. हे सगळं कसं एकापाठोपाठ एक घडत गेलं. तुमची ती रिले रेसची उपमा इथे अगदी चपखल बसते. कारण बघा, हे एकत्रीकरण केवळ एका व्यक्तीमुळे नाही घडलं, तर मॅझिनीचे विचार, कावूरचे राजकारण आणि गॅरिबाल्डीची लष्करी ताकद, या तिन्ही गोष्टींचा तो एक परिपूर्ण संयोग होता. विचार असल्याशिवाय लोकांची मानसिकता तयार होत नाही. खरंय. पण नुसत्या विचारांना वास्तवात आणण्यासाठी कावूरसारख्या नेत्याची मुत्सद्देगिरी लागते. आणि सर्वात शेवटी गॅरिबाल्डीच्या रूपाने ती प्रत्यक्ष लष्करी कारवाई गरजेची होती. तेव्हा कुठे जाऊन इटली एकसंध झाला. अगदी बरोबर. चला आता आपण आपल्या नियमाप्रमाणे हा विषय इथेच थांबूया आणि पुढच्या स्लाइडकडे किंवा प्रश्नाकडे वळूया. आपला दुसरा प्रश्न आहे जर्मनीचे एकत्रीकरण आणि बिस्मार्कची भूमिका. हा विषय पूर्णपणे वेगळा आणि तितकाच रंजक आहे. हो, आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. कारण या डोझियरमध्ये बिस्मार्कच्या धोरणाला रक्त आणि लोह म्हणजे ब्लड अँड आयर्न असं म्हटलंय. हो, अतिशय आक्रमक लष्करी धोरण. बरोबर. त्याने प्रशियाच्या नेतृत्वाखाली सत्तेचं केंद्रीकरण केलं आणि डेन्मार्कसोबत 1864 मध्ये, ऑस्ट्रियासोबत 1866 मध्ये आणि फ्रान्ससोबत 1870-71 मध्ये अशी सलग 3 मोठी युद्ध केली. आणि ह्या सगळ्याचा शेवट झाला 1871 मध्ये, जेव्हा पहिल्या विल्यमचा सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला आणि युनायटेड जर्मनीचा उदय झाला. पण मला एक प्रश्न पडतो. विचारू शकता? हे रक्त आणि लोह हे नाव ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या नावासारखं वाटतं, पण हे केवळ एक आक्रमकतेचं प्रदर्शन होतं का? म्हणजे तो नुसता युद्धखोर होता का? नाही, अजिबात नाही. आणि हा गैरसमज बऱ्याचदा होतो. रक्त आणि लोह ही काही केवळ आंधळी युद्धखोरी नव्हती. अच्छा. मग काय होतं ते? ती एक अत्यंत व्यावहारिक आणि कठोर रणनीती होती. बघा, त्या काळी जर्मन राज्ये प्रचंड विखुरलेली होती. त्यांना एकत्र आणायचं असेल तर नुसती भाषणं देऊन किंवा चर्चा करून चालणार नव्हतं, हे बिस्मार्कला पक्क माहीत होतं. म्हणजे त्याला काहीतरी ठोस पाऊल उचलावंच लागणार होतं. अगदी. जेव्हा तुमच्याकडे वेगवेगळी राज्य असतात तेव्हा त्यांना एकत्र आणण्यासाठी एक सामायिक शत्रू किंवा बाह्य धोका दाखवणं खूप प्रभावी ठरतं. अरे वा, म्हणजे हे सगळं मानसिक खेळ होतं तर. हो ना. त्याने अत्यंत चतुराईने डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि फ्रान्स यांच्याशी युद्धे ओढवून घेतली किंवा तशी परिस्थिती निर्माण केली. यामुळे विखुरलेल्या जर्मन राज्यांना प्रशियाच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याशिवाय पर्यायच उरला नाही. म्हणजे ते फक्त लष्करी आक्रमण नव्हतं, तर एक अतिशय थंड डोक्याने आखलेला राजकीय डाव होता. नेमकं ती त्यांची मजबुरी आणि रणनीती दोन्ही होतं. क्या बात आहे. चला आता पुढच्या फ्लॅशकार्डकडे जाऊया. प्रश्न तिसरा, नवसाम्राज्यवाद किंवा न्यू इम्पिरियलिझम याच्या उदयाची कारणे. हा औद्योगिक क्रांतीशी जोडलेला मुद्दा आहे. हो, या डोझियरमध्ये याची 4 मुख्य कारणे दिली आहेत. पहिलं म्हणजे बाजारपेठांची गरज. औद्योगिक क्रांतीमुळे कारखान्यातून इतका माल तयार होऊ लागला की तो विकण्यासाठी युरोपियन राष्ट्रांना नवीन हक्काच्या बाजारपेठा हव्या होत्या. बरोबर. दुसरं कारण होतं कच्च्या मालाचा पुरवठा. कारखान्यांसाठी कापूस, रबर, खनिजे हे सगळं आवश्यक होतं.
तिसरं कारण भांडवलाची गुंतवणूक. युरोपातील भांडवलदारांकडे अमाप पैसा जमा झाला होता, तो सुरक्षित कुठेतरी गुंतवायचा होता. आणि चौथं कारण म्हणजे युरोपातील वाढत्या लोकसंख्येचे पुनर्वसन. आता हे सगळं वाचताना मला जाणवतंय की हे किती आर्थिक आणि व्यावहारिक आहे. हे केवळ सत्तेच्या लालसेतून नाही, तर कारखान्यांच्या गरजेतून निर्माण झालंय. हो, आणि यामुळेच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे औद्योगिक प्रगतीने युरोपियन राष्ट्रांना विस्तार करण्यासाठी कसं भाग पाडलं. खरंच कसं भाग पाडलं? बघा, कारखाने हे एखाद्या राक्षसासारखे असतात, ज्यांना सतत अन्न लागतं. आणि त्यांचं अन्न म्हणजे कच्चा माल. जर तो कच्चा माल मिळाला नाही तर कारखाने बंद पडतील. अगदी. त्यामुळे आफ्रिका आणि आशिया खंडातील कच्चा माल मिळवणे ही त्यांची गरज बनली. आणि एकदा का त्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार झाला की तो विकण्यासाठी पुन्हा नवीन बाजारपेठांची गरज भासू लागली. म्हणजे कच्चा माल आणायचा आणि परत तिथेच नेऊन पक्का माल विकायचा. हो ना, आणि त्यात भांडवलदारांचा पैसा गुंतवून नफा कमवायचा. ही निव्वळ सत्तेची हाव नव्हती, तर ती एक पूर्णपणे व्यावसायिक इकोसिस्टम होती जी त्यांना उभी करायची होती. बापरे, म्हणजे या सगळ्यामागे नुसतं अर्थशास्त्र होतं. चला, आता आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न चौथा, साम्राज्य विस्ताराचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम. यावर डोझियरमध्ये अतिशय तटस्थपणे दोन्ही बाजू मांडल्या आहेत. हो, मी वाचलं ते. आपण आधी अनुकूल परिणाम बघूया. या विस्तारामुळे पाश्चात्य शिक्षण आशिया आणि आफ्रिकेत आलं, ज्यामुळे आधुनिक विचारांचा प्रसार झाला. बरोबर. त्यानंतर रेल्वे, रस्ते, तारयंत्रे यांसारख्या दळणवळणाच्या साधनांचा विकास झाला. आणि वसाहतींमधील लोकांना लोकशाही मूल्यांची ओळख झाली, असं अनुकूल परिणामांमध्ये दिलंय. आणि प्रतिकूल परिणाम काय सांगतात? प्रतिकूल परिणाम खूपच भयंकर आहेत. वसाहतींमधील नैसर्गिक साधनसंपत्तीची प्रचंड आर्थिक पिळवणूक झाली. स्थानिक उद्योग आणि हस्तकला पूर्णपणे नष्ट झाले. हो, हे सगळ्यात मोठं नुकसान होतं. आणि सर्वात वाईट म्हणजे वर्णभेदाच्या धोरणांमुळे स्थानिक लोकांचं प्रचंड मानसिक आणि सामाजिक खच्चीकरण झालं. आता आपण या दोन्ही बाजू तटस्थपणे पाहतोय खरं. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर यातला एक विरोधाभास लगेच लक्षात येतो. कोणता विरोधाभास? हे जे रेल्वे आणि रस्ते बांधले गेले, ज्याला अनुकूल परिणाम म्हटलंय, ते त्यांनी खरोखर स्थानिक लोकांच्या विकासासाठी बांधले होते का? बहुतांश नाहीच. अजिबात नाही. ते मुळात संपत्तीची पिळवणूक सोपी करण्यासाठी बांधले गेले होते. जंगलातून आणि खाणींमधून कच्चा माल बंदरापर्यंत जलद गतीने पोहोचवता यावा यासाठी रेल्वेचे जाळे पसरले गेले. अरे देवा, म्हणजे तो विकास नसून ती एक सुविधा होती त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी. अगदी बरोबर. ते शोषणाचे एक आधुनिक हत्यार होतं. आणि स्थानिक उद्योग नष्ट करून त्यांनी वसाहतींना पूर्णपणे स्वतःवर अवलंबून राहायला भाग पाडलं. वर्णभेदाने तर लोकांचा स्वाभिमानच हिरावून घेतला. हे ऐकून खरंच अस्वस्थ वाटतं, पण आपण आपल्या नियमावर ठाम राहून पुढच्या स्लाइडकडे जाऊया. प्रश्न 5, बर्लिन परिषदेतील महत्त्वाचे निर्णय. ही परिषद 1884-85 मध्ये झाली. हा आफ्रिकेच्या इतिहासातला एक अतिशय काळाकुट्ट अध्याय आहे. खरंच, या डोजियरनुसार या परिषदेत आफ्रिकेतील भूभागांचे युरोपीय राष्ट्रांमध्ये शांततापूर्ण वाटप करण्यात आले. काँगो आणि नायजर नद्यांच्या खोऱ्यात सर्वांना मुक्त व्यापाराचं स्वातंत्र्य देण्यात आले. आणि यातला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याच्या वैयक्तिक मालकीच्या काँगो फ्री स्टेटला मान्यता देण्यात आली. हो, हे भयानक होतं. आणि विरोधाभास बघा, याच परिषदेत आफ्रिकेतून चालणाऱ्या अमानवीय गुलामगिरीवर बंदी घालण्याचा निर्णयही झाला. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? युरोपियन लोक एका टेबलाभोवती एकत्र बसून दुसऱ्या खंडाचे शांततापूर्ण वाटप करत होते. हाच तर तो राजकीय डावपेच होता. युरोपियन राष्ट्रांना हे कळून चुकलं होतं की आफ्रिकेच्या साधन संपत्तीवरून जर आपण आपापसात लढलो तर सर्वांचंच नुकसान होईल. म्हणजे स्वतःचा बचाव. हो, म्हणून त्यांनी हे शांततापूर्ण वाटप केलं. पण यात आफ्रिकेच्या लोकांचा विचार कुठेच नव्हता. आणि तुम्ही जो लिओपोल्डचा उल्लेख केलात तो विचार करा किती भयानक आहे. हो ना. एक पूर्ण देश, तिथली जमीन, तिथली माणसं ही कोणत्याही सरकारची नाही तर एका राजाची वैयक्तिक मालमत्ता बनली. त्यांनी काँगोचं अक्षरशः शोषण केलं. बापरे. पण मग त्यांनी गुलामगिरीवर बंदी का घातली? त्यात तर मानवतावादी दृष्टिकोन दिसतोय ना.
तो केवळ वरवरचा मानवतावाद होता. त्यांना आफ्रिकेतून गुलाम बाहेर न्यायचे नव्हते, कारण त्यांना आफ्रिकेतच त्या खाणींमध्ये आणि रबराच्या मळ्यांमध्ये राबण्यासाठी भरपूर कामगारांची गरज होती. अरेच्छा, म्हणजे गुलामगिरी संपवली नाही, फक्त तिचं ठिकाण आणि स्वरूप बदललं. अगदी नेमकं हेच घडलं. किती धक्कादायक आहे. असो, आता आपण पुढचा पूर्णपणे स्वतंत्र विषय घेऊया. घटक 6, प्रश्न पहिला. समाजवादी तत्वज्ञानाची मूलभूत तत्वे. आता आपण अर्थव्यवस्थेच्या एका वेगळ्याच ध्रुवाकडे आलो आहोत. हो, कारण हे भांडवलशाहीच्या अगदी उलट आहे. या स्लाइडवर 4 मुख्य तत्वे आहेत. पहिलं, खाजगी मालकीला विरोध, म्हणजे जमीन, कारखाने हे खाजगी मालकीचे नसून समाजाच्या मालकीचे असावेत. बरोबर. दुसरं, श्रमाला प्रतिष्ठा, म्हणजे कामगारांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांचं शोषण थांबावा. तिसरं, आर्थिक समानता, संपत्तीचं न्याय्य वाटप व्हावं. आणि चौथं म्हणजे सहकार्यावर भर, म्हणजे नफ्यासाठी जी आंधळी स्पर्धा चालते त्याऐवजी लोकांमध्ये सहकार्याची भावना असावी. हे ऐकणाऱ्यांसाठी या 2 विचारधारांमधील मुख्य फरक समजणं खूप गरजेचं आहे. हो, आणि तो फरक एकदम स्पष्ट आहे. समाजवादाचा मुख्य हेतू हा व्यक्तीच्या नफ्याकडून संपूर्ण समाजाच्या भल्याकडे लक्ष केंद्रित करणे हा होता. म्हणजे मी माझं बघण्यापेक्षा आपण सर्वांचं बघूया. नेमकं. भांडवलशाहीत सगळा फोकस हा नफ्यावर असतो. तिथे माणूस हा फक्त एक रिसोर्स किंवा संसाधन असतो. पण समाजवादात श्रमाला म्हणजेच कामगाराला प्रतिष्ठा दिली जाते. हां, उत्पादनाची साधने जर समाजाच्या मालकीची असतील तर निर्माण होणारी संपत्ती ही समाजातील सर्वांना समान मिळेल, हा त्यामागचा साधा आणि सरळ विचार होता. खरंच ऐकायला खूपच आदर्श वाटतो हा विचार. आता पुढचा प्रश्न जो याच विचारांना ज्याने जगभर पसरवलं त्या व्यक्तीबद्दल आहे. कार्ल मार्क्स आणि त्याच्या विचारांची लोकप्रियता. कार्ल मार्क्स, आधुनिक इतिहासातील एक अतिशय प्रभावशाली नाव. हो ना. डोझियरमध्ये असं लिहिलंय की मार्क्सने समाजवादाला शास्त्रीय आणि ऐतिहासिक बैठक दिली, ज्याला शास्त्रीय समाजवाद म्हणतात. त्याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल यांसारखे जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिले. अगदी बरोबर. आणि त्याची एक घोषणा इथे दिली आहे. जगातील कामगारांनो, एक व्हा. गमावण्यासारखे तुमच्याकडे काही नाही, पण जिंकण्यासाठी संपूर्ण जग आहे. या घोषणेने इतकी प्रेरणा दिली की त्यातून 1917च्या रशियन क्रांतीवर मोठा प्रभाव पडला. मला खरोखर आश्चर्य वाटतं की केवळ एका घोषणेमध्ये संपूर्ण जगभरातील कामगारांना एकत्र आणण्याची इतकी मोठी ताकद कशी काय असू शकते. कारण मार्क्सचे विचार हे केवळ हवेतील कल्पना नव्हत्या. अच्छा. मार्क्सच्या आधीही अनेकांनी समाजवादावर लिहिलं होतं, पण मार्क्सने त्याला अभ्यासाचा भक्कम पाया दिला. त्याने अर्थव्यवस्थेचा आणि मानवीय इतिहासाचा खोलवर अभ्यास केला. जेव्हा तो कामगारांना म्हणाला की तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाहीये, तेव्हा तो त्यांच्या दैनंदिन वास्तवावर बोट ठेवत होता. कारण खरोखरच कामगारांकडे ना स्वतःचं घर होतं, ना पैसा, ना अधिकार. त्यांच्या पायात फक्त गरिबीच्या बेड्या होत्या. खरंय, आणि म्हणूनच ती घोषणा थेट त्यांच्या काळजाला भिडली असेल. अगदी बरोबर. मार्क्सने त्यांना नुसतं स्वप्न नाही दाखवलं, तर भांडवलशाही कशी संपवता येईल याचा एक शास्त्रीय मार्ग दाखवला. म्हणूनच तो इतका लोकप्रिय झाला. क्या बात आहे. आता आपण आजच्या आपल्या शेवटच्या फ्लॅशकार्डकडे आलो आहोत. प्रश्न 3, कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्ष आणि अतिरिक्त मूल्य किंवा सरप्लस व्हॅल्यू सिद्धांत. हा मार्क्सच्या तत्वज्ञानाचा अगदी गाभा आहे. हो. यानुसार मानवाचा इतिहास हा शोषक म्हणजे भांडवलदार आणि शोषित म्हणजे कामगार यांच्यातील अटल वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. आणि अतिरिक्त मूल्य म्हणजे कामगाराचे श्रम आणि त्याला मिळणारा कमी मोबदला यातील फरक जो भांडवलदार नफा म्हणून खिशात घालतात. हे डोझियरमधलं वाक्य मला एका उदाहरणाने समजावून सांगायला आवडेल. हो, सांगा ना. उदाहरण नेहमीच चांगलं असतं. समजा एका बेकरीत एक कामगार आहे. तो दिवसभर घाम गाळून एक अतिशय सुंदर आणि मोठा केक बनवतो. पण जेव्हा तो केक कापला जातो तेव्हा त्या कामगाराला फक्त त्या केकचे काही उरलेले तुकडे किंवा क्रम्स मिळतात. आणि बेकरीचा मालक, ज्याने प्रत्यक्षात तो केक बनवण्यासाठी काहीच मेहनत घेतलेली नसते, तो मात्र तो संपूर्ण उरलेला मोठा केक म्हणजेच सगळ्या नफा स्वतःकडे ठेवतो. अरे वा, हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. अतिरिक्त मूल्य म्हणजे काय हे यातून अगदी स्पष्ट होतं. हो ना. आणि या उदाहरणाला थोडं पुढे नेऊया. तो बेकरी मालक त्या मोठ्या केकमधून किंवा नफ्यातून काय करतो? तो दुसरी बेकरी विकत घेतो. तिथेही कामगारांना असेच तुकडे देतो. यामुळे होतं काय की श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातो आणि गरीब आणखी गरीब.
समाजातली ही दरी वाढतच जाते. म्हणजे हा जो नफा आहे तोच मुळात शोषणातून येतो. अगदी बरोबर. मार्क्सच्या मते हा संघर्ष अटळ आहे, कारण भांडवलशाहीचा पायाच शोषणावर उभा आहे. आणि म्हणूनच भांडवलशाही नष्ट करून एक वर्गविहीन व्यवस्था निर्माण करणं हे त्याच्या क्रांतीचं मुख्य उद्दिष्ट होतं. खरंच किती खोल विचार आहे हा. हो. प्रश्न आहे इटलीचं एकत्रीकरण आणि जोसेफ मॅझिनी यांची भूमिका. पहिल्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. या स्लाइडवर कारणांची एक यादी दिली आहे. बरं, काय काय कारणं आहेत त्यात? पहिलं कारण आहे अत्यंतिक राष्ट्रवाद. याचा अर्थ केवळ आपल्या देशावर प्रेम करणे असा नाही, तर आपल्या राष्ट्राबद्दलचा टोकाचा अभिमान आणि दुसऱ्या राष्ट्रांबद्दलचा टोकाचा द्वेष. दुसरं कारण साम्राज्यवादी स्पर्धा असं दिलंय. हो, जिथे आफ्रिका आणि आशियामध्ये वसाहती मिळवण्यासाठी इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात अक्षरशः जीवघेणी चुरस लागली होती. हो, आणि तिसरं कारण म्हणजे लष्करी स्पर्धा. प्रत्येक देश आपले सैन्य वाढवत होता. हे सर्व वाचताना मला एक विचार आला. म्हणजे हे असं आहे की एखाद्या बंद खोलीत अनेक वर्षे गॅस गळती होत असावी, हवा अत्यंत स्फोटक झाली असावी आणि ऑस्ट्रियाचा राजकुमार फर्डिनांड याची सर्बियात झालेली हत्या ही त्यातील ठिणगी ठरावी. स्लाइडवर हीच हत्या तात्कालिक कारण ठरली असं म्हटलंय. हे उदाहरण अत्यंत चपखल आहे. गॅस अनेक वर्षांपासून साचत होता, फक्त एका ठिणगीची गरज होती. पण इथे सर्वात महत्वाचा भाग आहे तो या युद्धाच्या परिणामांचा. हो, स्लाइड काय सांगते परिणामांबद्दल? युद्धात सुमारे 1 कोटी सैनिक मारले गेले. पण राजकीय परिणाम हे जगाचा नकाशा कायमचा बदलणारे होते. रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि तुर्कस्थान या 4 बलाढ्य साम्राज्यांमधील शेकडो वर्षांची राजशाही अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. बापरे, म्हणजे एवढी मोठी साम्राज्य नष्ट झाली? अगदी. आणि या पडझडीतून पोलंड, झेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया यांसारखी नवीन राष्ट्रे उदयाला आली. हा केवळ सत्तेचा बदल नव्हता, तर जागतिक व्यवस्थेचा विनाश आणि पुनर्बांधणी होती. आणि यातूनच शांततेसाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली. अच्छा, आता आपण लगेच क्रमाने पुढच्या स्लाइडकडे वळूया. सादरीकरणातील आपली पुढची स्लाइड आहे प्रश्न क्रमांक 2. विल्सनची 14 तत्वे. 8 जानेवारी 1918 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष वुडरो विल्सन यांनी जागतिक शांततेसाठी ही तत्वे मांडली. हां, यात कोणते मुख्य मुद्दे आहेत? यात त्यांनी म्हटले आहे की गुप्त राजनैतिक करार न करता सर्व करार उघडपणे केले जावेत. सागरी व्यापाराचे स्वातंत्र्य असावे, व्यापार निर्बंध दूर करावेत आणि शस्त्रास्त्र कपात करावी. पण मला सांगा, 1 कोटी लोक मारले गेल्यानंतर चला शस्त्रास्त्रे कमी करूया आणि सर्व उघडपणे करूया, हे युरोपियन देशांना अत्यंत भाबडे वाटले नसेल का? येथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे विल्सन यांचा दृष्टिकोन खरोखरच त्या काळाच्या तुलनेत अत्यंत आदर्शवादी होता. किंबहुना अनेकांना तो अवास्तव वाटत होता. हो, युरोपीय देशांना तर सूड हवा असेल ना? नक्कीच. पण विल्सन जागतिक शांततेचे स्वप्न पाहत होते. या तत्वांमधील सर्वात क्रांतिकारक विचार हा होता की वसाहतींच्या प्रश्नांचा निकाल तिथल्या लोकांच्या हिताचा विचार करून लावला जावा. म्हणजे तोपर्यंत आफ्रिका किंवा आशियातील लोकांच्या हिताचा विचार युरोपीय सत्तांनी कधीच केला नव्हता. शिवाय छोट्या आणि मोठ्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एक जागतिक संघटना स्थापन करण्याची विल्सन यांची कल्पना ही तत्कालीन साम्राज्यवादी राजकारणाला दिलेला एक मोठा धक्का होता. बरं, आता आपण सादरीकरणातील स्लाइड क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे संयुक्त राष्ट्रसंघ किंवा लीग ऑफ नेशन्स. 10 जानेवारी 1920 रोजी जिनेवा येथे या राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याचा उद्देश काय होता? उद्देश होता आंतरराष्ट्रीय तंटे शांततेच्या मार्गाने सोडवणे आणि भविष्यातील युद्ध रोखणे. तर या सर्वाचा नेमका अर्थ काय? हा संघ खरोखर यशस्वी ठरला का? याच प्रश्नाचे अत्यंत परखड उत्तर या स्लाइडवर मर्यादा या शीर्षकाखाली दिले आहे. हा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. असं का? याची 2 मुख्य कारणं होती. पहिले, ज्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी ही संकल्पना मांडली ती अमेरिकाच या राष्ट्रसंघाची सदस्य झाली नाही. आणि दुसरे म्हणजे या राष्ट्रसंघाचे स्वतःचे असे कोणतेही लष्करी बळ नव्हते. अरे बापरे, हे म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय पोलीस दलाची स्थापना करण्यासारखे आहे, जिथे शहरातल्या सर्वात ताकदवान व्यक्तीनेच त्यात सामील होण्यास नकार दिला आहे. हो, आणि जे पोलीस आहेत त्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी नाही. लष्करी बळाशिवाय शांतता प्रस्थापित करणं हे किती अवघड काम होते हे यातून दिसते. अगदी तंतोतंत.
जेव्हा तुमच्याकडे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही ताकद नसते तेव्हा नियम केवळ कागदावरच राहतात. परिणामी जेव्हा जर्मनी, इटली किंवा जपानसारख्या महत्वाकांक्षी आणि सामर्थ्यवान राष्ट्रांनी आक्रमणे करण्यास सुरुवात केली तेव्हा हा राष्ट्रसंघ त्यांना केवळ विनंती करण्यापलीकडे काहीही करू शकला नाही. हे खरोखरच निराशाजनक आहे. आता आपण या सादरीकरणाच्या घटक 8 कडे वळूया, जो आशियातील राष्ट्रवादावर केंद्रित आहे. इथे आपण युरोपमधून थेट आशियामध्ये प्रवेश करत आहोत. स्लाइड क्रमांक 4 पाहूया. हां, यात कोणता प्रश्न आहे? चीनमधील अफीम युद्धांची कारणे आणि परिणाम असा हा प्रश्न आहे. ह्या स्लाइडवर दिलेलं कारण खळबळजनक आहे. ब्रिटिशांचा चीनमधील बेकायदेशीर अफीम व्यापार. आपण सुरुवातीला जे उदाहरण दिले ते इथेच घडले. हो, लिंजे सू या चीनी अधिकाऱ्याने याला विरोध म्हणून अफीमच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या. हो, हे एका संपूर्ण देशाला व्यसनाच्या खाईत लोटण्यासारखे होते. पण ब्रिटिशांनी असे का केले? कारण त्यांना चीनसोबतच्या व्यापारातील तूट भरून काढायची होती. चीनकडून ते चहा आणि रेशीम घेत होते, पण चीनला युरोपियन वस्तू नको होत्या. अच्छा, म्हणजे व्यापार संतुलित नव्हता. हो, त्यामुळे ब्रिटिशांनी भारतातील अफीम चीनमध्ये बेकायदेशीरपणे विकण्यास सुरुवात केली. जेव्हा चीनने याला कायदेशीर विरोध केला तेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्यावर युद्ध लादले. आणि याचे परिणाम काय झाले? याचे परिणाम चीनसाठी अत्यंत विनाशकारी ठरले. चीनचा या युद्धात दारुण पराभव झाला आणि 1842 मध्ये त्यांना नानकिंगचा तह करावा लागला. या तहतात नक्की काय झालंय? कारण स्लाइडवर हाँगकाँगचे बेट ब्रिटनला मिळणे आणि 5 महत्वाची बंदरे खुली होणे असा उल्लेख आहे. हा तह म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वावर झालेला सर्वात मोठा वार होता. चीनला केवळ आर्थिक दंडच भरावा लागला नाही, तर त्यांच्या स्वतःच्या देशातील महत्वाच्या बंदरांवर परकीयांचं नियंत्रण आले. म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांनी चीनचे प्रचंड आर्थिक शोषण सुरू केले. हो, एका महान आणि प्राचीन संस्कृतीचे एका कमकुवत, लाचार वसाहतीत रूपांतर होण्याची ही सुरुवात होती. ऐतिहासिकदृष्ट्या हे खूप महत्वाचं आहे. बरं, आता थेट पुढच्या प्रश्नावर जाऊया. स्लाइड क्रमांक 5, टायपिंग उठावाचे कारणे आणि परिणाम. कारणांमध्ये मांचू राजवटीचा भ्रष्टाचार, भीषण दुष्काळ, वाढती बेकारी यांचा उल्लेख आहे. आणि तिथे हुंग स्यू च्वान या नावाचा उल्लेख असेल. हो, हुंग स्यू च्वान, ज्याने धार्मिक व सामाजिक क्रांतीची प्रेरणा दिली असं लिहिलंय. जेव्हा लोकांच्या ताटात अन्न नसते आणि व्यवस्था पूर्णपणे भ्रष्ट असते तेव्हा अशा बंडाची ठिणगी पडणं स्वाभाविक आहे. पण हा उठाव नेमका कसा होता? टायपिंग उठाव हा जगाच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित उठावांपैकी एक मानला जातो. याला केवळ राजकीय बंड म्हणता येणार नाही. हुंग स्यू च्वान याने एक वेगळाच धार्मिक आणि सामाजिक समतेचा विचार लोकांसमोर मांडला. अच्छा, म्हणजे लाखो गरीब शेतकरी याकडे आकर्षित झाले असतील? नक्कीच. मांचू राजवट इतकी कमकुवत झाली होती की ती हा उठाव स्वतः मोडून काढू शकली नाही. पण इथे एक विरोधाभास आहे. हो, इथे स्लाइडवर एक वाक्य आहे की परकीयांच्या मदतीने हा उठाव मोडून काढण्यात आला. हे कसे शक्य आहे? ज्या परकीयांनी चीनचे शोषण केले तेच मांचू राजवटीला वाचवायला का आले? इथेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा निर्दयी चेहरा समोर येतो. परकीय सत्तांना चीनमध्ये कमकुवत आणि त्यांच्या तालावर नाचणारी राजवट हवी होती. अच्छा, म्हणजे टायपिंग उठावकर्ते जर सत्तेत आले असते तर त्यांनी कदाचित परकीयांना देशाबाहेर हाकलले असते. अगदी बरोबर. त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांनी मांचू राजवटीला लष्करी मदत देऊन हा उठाव अत्यंत क्रूरपणे चिरडून टाकला. हे ऐकून धक्काच बसतो. आता आपण पुढील स्लाइड वाचूया. स्लाइड क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 3, सन 1911 मधील चीनमधील क्रांती. याची कारणे काय दिली आहेत? कारणांमध्ये पुन्हा तीच परिस्थिती दिसते, म्हणजे मांचू राजसत्तेची दुर्बलता, परकीय राष्ट्रांचे आर्थिक शोषण. पण यावेळी तरुण पिढीतील बौद्धिक जागृती आणि रेल्वेच्या राष्ट्रीयकरणाला झालेला विरोध हे 2 नवीन मुद्दे दिसतात. बरोबर. 1911ची क्रांती ही आधीच्या टायपिंग उठावापेक्षा वेगळी होती, कारण हिचे स्वरूप बौद्धिक आणि राजकीय होते. म्हणजे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेली एक नवीन तरुण पिढी चीनमध्ये तयार झाली होती. हो, ज्यांना हे समजून चुकले होते की जोपर्यंत मांचू राजवट आहे तोपर्यंत चीनचा विकास शक्य नाही. रेल्वेचे राष्ट्रीयकरण करून मांचू सरकारने पुन्हा परकीयांकडून कर्ज घेतली, ज्यामुळे जनतेचा संताप अनावर झाला. आणि या क्रांतीचं नेतृत्व केले डॉक्टर सन यत्सेन यांनी. पण मला सांगा, या क्रांतीचं स्वरूप वेगळे कसे होते? अत्यंत महत्वाचा प्रश्न. डॉक्टर सन यत्सेन यांना फक्त राजा बदलायचा नव्हता, तर त्यांना राजाशाही ही व्यवस्थाच मुळापासून उखडून फेकायची होती.
म्हणजे ही क्रांती लोकशाहीवादी आणि प्रजासत्ताक विचारसरणीवर आधारित होती. हो, चीनच्या हजारो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक राजा किंवा राजघराणे जाऊन तिथे जनतेचे प्रजासत्ताक स्थापन करण्याचा हा प्रयत्न होता, ज्याने चीनचा चेहरा-मोहरा बदलला. आता स्लाइडमधील क्रमानुसार पुढच्या प्रश्नावर येऊया. स्लाइड क्रमांक 7, कुओमिन्तांग पक्षाचा उदय आणि कार्य असा प्रश्न आहे. 1912 मध्ये डॉक्टर सन यत-सेन यांनी स्थापना करून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार केला, असं यात म्हटलंय. जर आपण याचा व्यापक चित्राशी संबंध जोडला तर या पक्षासमोरील आव्हाने किती अवडवे होती हे आपल्या लक्षात येईल. स्लाइडवर कुओमिन्तांग पक्षाची कार्य काय दिली आहेत? यात 3 मुख्य कार्य आहेत: चीनचे एकत्रीकरण करणे, सरंजामशाही संपवणे आणि चीनला आधुनिक राष्ट्र बनवणे. हो, तत्कालीन परिस्थितीतील हे सर्वात मोठे आव्हान होते. 1911च्या क्रांतीनंतर चीनमध्ये मध्यवर्ती सत्ता कमकुवत झाली होती आणि अनेक छोटे-मोठे सरंजामदार आपापले स्वतंत्र प्रांत चालवत होते. म्हणजे डॉक्टर सन यत-सेन आणि त्यांच्या पक्षाला फक्त विचार पसरवायचे नव्हते, तर एक विस्कळीत झालेला देश पुन्हा एकत्र बांधायचा होता. हो, हे खरोखरच महाकठीण काम होतं. आता आपण सादरीकरणाच्या पुढील प्रश्नाकडे वळूया. आपण चीनकडून जपानच्या इतिहासावरील स्लाइडकडे वळत आहोत. स्लाइड क्रमांक 8, जपानमधील शोगुनशाहीचे स्वरूप आणि ती नष्ट होण्याची कारणे. शोगुनशाहीचं स्वरूप स्लाइडवर कसं स्पष्ट केलंय? यात लिहिलंय की सम्राट केवळ नावापुरता होता आणि खरी लष्करी सत्ता शोगुन म्हणजे तोकुगावा घराणे यांच्याकडे होती. हे थोडं विचित्र वाटतं. जपानमध्ये शेकडो वर्ष हीच व्यवस्था होती. सम्राट हा देवाचा अंश मानला जायचा, त्यामुळे तो राजकारणात भाग घेत नसे. देशाचा प्रत्यक्ष कारभार आणि लष्करी नियंत्रण शोगुन नावाच्या सर्वोच्च सेनापतीकडे होते. अच्छा, मग ती नष्ट होण्याची कारणे काय आहेत? स्लाइडवर अमेरिकेने लादलेले व्यापारी तह हे पहिलं कारण आहे. हो, कमोडोर पेरी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन आरमार जेव्हा जपानच्या किनाऱ्यावर धडकले, तेव्हा जपानकडे त्यांच्या आधुनिक तोफांना उत्तर देण्यासाठी काहीही नव्हते. शोगुनला अमेरिकेशी अपमानास्पद व्यापारी तह करावे लागले. म्हणजे शोगुनची लष्करी दुर्बलता समोर आली. अगदी. आणि ह्याच असंतोषातून मेजी सम्राटाच्या समर्थकांनी उठाव केला आणि जपानमध्ये सत्तांतर झाले. आता आपण स्लाइड क्रमांक 9 वर आहोत. मेजी राज्यक्रांतीनंतर जपानमधील सुधारणा असा हा प्रश्न आहे. राजकीय, लष्करी आणि शैक्षणिक सुधारणांची ही यादी आहे. राजकीय स्तरावर त्यांनी सरंजामशाही नष्ट केली आणि सम्राटाकडे सत्ता आणून नवीन राज्यघटना आणली. लष्करी सुधारणांबद्दल काय लिहिलंय? पाश्चिमात्य धर्तीवर आधुनिक लष्करी प्रशिक्षण सुरू केले आणि सक्तीची लष्करी सेवा लागू केली. आणि शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि विज्ञानावर आधारित आधुनिक शिक्षण असं दिलंय. हो, एका जुन्या मागासलेल्या देशाने जाणीवपूर्वक घडवून आणलेले हे आधुनिकीकरण जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे. हे ऐकून वाटेल की जपान आता प्रगत लोकशाहीकडे वाटचाल करत आहे. पण पुढच्या स्लाइडवर प्रश्न आहे, जपानमधील लोकशाही का अपयशी ठरली? स्लाइड क्रमांक 10. कारण लोकशाही केवळ कागदावर राज्यघटना लिहून यशस्वी होत नाही. सादरीकरणात 4 मुख्य कारणे आहेत: राजकीय पक्षांमधील संघर्ष, आर्थिक संकट, लष्करी नेत्यांचा वाढता प्रभाव आणि जपानी जनतेमधील राष्ट्रवादाची अतिरेकी भावना. म्हणजे आपण पहिल्या स्लाइडवर जे अत्यंतिक राष्ट्रवादाचं कारण पाहिलं, तेच इथे जपानमध्ये परत दिसतंय. बरोबर. ही परिस्थिती हुकुमशाहीला अत्यंत पोषक ठरली आणि लोकशाहीचा गळा घोटला गेला. तरीही देशाचा विकास थांबला नव्हता, हे पुढच्या स्लाइडवरून दिसतं. स्लाइड क्रमांक 11, जपानचा औद्योगिक विकास. यात रेल्वे, तारायंत्रे आणि कापडगिरण्यांची सुरुवात असा उल्लेख असेल. हो, तसंच आहे. हे कसं शक्य झालं? सरकारने उद्योजकांना दिलेल्या सवलती आणि पाठिंब्यामुळे जपान अल्पावधीत आशियातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक राष्ट्र बनले. आता आपण सादरीकरणाच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. स्लाइड क्रमांक 12, 1921-22 ची वॉशिंग्टन परिषद. यातील प्रमुख तरतुदी काय आहेत? चीनचे प्रादेशिक अखंडत्व राखणे, नौदलाच्या शस्त्रास्त्रांवर मर्यादा घालणे आणि पॅसिफिक क्षेत्रात शांतता राखणे. शस्त्रास्त्रांसाठी 50-50-3 हे प्रमाण दिले आहे. हो, याचा अर्थ असा की जर अमेरिका आणि ब्रिटनकडे प्रत्येकी 5 युद्धनौका असतील तर जपानला फक्त 3 युद्धनौका ठेवण्याची परवानगी असेल. जपानचा वेग रोखण्याचा हा प्रयत्न होता. आता आपण सातल्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम